सकाळच्या 7 आपण चाललेलो आहे शेतामध्ये, कारण हार्वेस्टर आलेला आहे तुरीसाठी. हार्वेस्टिंगचं आज काम आहे, त्याचं डम्पिंग घेतला तुरी ओतायसाठी. आणि आता जायचं आपण, बघू काय आणखी ट्रॅक्टरमध्ये तेल चेक करायचं राहिलं. तेल चेक करून हलूया आता आपण, तर चला. पण आता आलेलो आहे शेतामध्ये, हार्वेस्टर पण आलेला आहे. हार्वेस्टर तिथे लावलं त्यांना रात्री, ते रात्री आले ते त्यांना शेत माहीत नसल्यामुळे. ते नाश्ता करतो ड्रायव्हर. आता आपण आता तोपर्यंत ट्रॉलीमध्ये कागद उतरून घेऊया, म्हणजे ते फुल होईल तसं यामध्ये खाली करा येईल. तर चला. झालेला आहे, कव्हर केले. आता बघू यामध्ये माल बसतोय का, अजून एक ट्रॉली आणायला पाहिजे. चला, हार्वेस्टरवाला म्हणला आलोच, झाला नाश्ता आमचा पण. तरी हार्वेस्टिंगसाठी पूर्णपणे तयारच आहेत. बघू प्रॉफिटेबल आहेत का लॉसमध्येच आहे कंपनी आपली आज पण. तर चला पब्लिक. आता ऊसाला पण एक 4 दिवसामध्ये येईल म्हणले तोड. ऊस पण रिकामा, सगळं शेत आता रिकाम होत आले. तर तो पण ही ऊसाची लागण होत आली कंप्लीट. त्या ठिकाणी ते थोडं राहिलंय. हा प्लॉट निम्मा झाला लावून, त्या साईडला राहिला लावायचा. वरचा प्लॉट आज होईल हा पण. बघू आता पुढे काय होते आणखी. तर हार्वेस्ट करायला हार्वेस्ट आलेला आहे. चला एक 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 काम करायला. बघू किती होते आज. बघू शकताय हार्वेस्टला किती फास्टमध्ये हा प्लॉट संपत आणलेला आहे. ह्या साईडचा जो प्लॉट संपत झाला आहे, हा प्लॉट राहिला जरासा. हा पण लवकरात लवकर होऊन जाईल. असं खाली पूर्ण हार्वेस्ट करणं झालंय. मैदानाखाली फक्त पण जाऊ द्या काय, तेच आपल्याला पण हार्वेस्टनं केलेलं परवडतंय. त्या मजूर लावायचे म्हणले तर एवढ्या प्लॉटसाठी 10,000 घेते, ते हार्वेस्ट 2,000 करून घेते. चला आणखी कसं हार्वेस्ट करूया. कम्प्लीट झाला आहे. तिथे शेडजवळच आहे तिथल्या प्लॉटमध्ये. जो खाली शेततळ्याजवळचा तुरीचा प्लॉट आहे मोठा, त्यामध्ये आहेत आतमध्ये पाईप्स PVCचे. ते सायपनला जोडून बाहेर काढले होते ते. ते कोणाच्या लक्षात नाही काल काढायचं. ते आता मला आता आठवलंय. आता एकटीच्या अब्दाच आहे काढायला. ते 6 kgचं पाईप आहेत, 5 इंच. बघूया आता किती अब्द होते काढायला. तर चला बघू आता पाईप किती आहेत आणि कुठे किती आहेत. आता आपण प्लॉट संपवत ऑनलाईन लवकर चांगलं काम केलं मी. बरं आहे आपलं, फास्ट होईल तेवढंच. हा प्लॉट लास्ट प्लॉट चालू आहे. हा पण बऱ्यापैकी आता चालू झाला आहे. मशीनला सारखं काय ताडवायचं आहे. इथं अजून 2 पाईप राहिलेले. त्या ठिकाणी सायपन आहे आमचं चालू आहे आता. हळूहळू चला आहे. सगळं हार्वेस्टिंग करून माल याच्यामध्ये ठेवलेला आहे झाकून. आता ह्या प्लॉटचं आता 2-3 दिवसानंतर ह्याची पण मशागत चालू करायची. यात सुद्धा ऊसच लावून काढून घ्यायचा. चला आता चिमणी आलेले आहेत, सगळे पडलेले दाण्या खाण्यासाठी. खात्यात आज आपलं आपण काम करत चालू आहे. आपले ऊसाची लागण तुम्हाला माहितीच आहे. तर ट्रॅक्टरने दंड सोडून दिला, कारण ह्या साईडला पाणी घेण्यासाठी आज तर लाईट नसल्यामुळे सायपनचं पाणी काढायचं आहे. मग ह्या ऊसाच्या
पाटातून हे नवीन दंड करून दिला आहे. सध्या ते हातरतेत बेनं. आपण जाऊया. हार्वेस्टिंग काय एक नंबर झालेली आहे सगळी, पण ह्यावेळेस माल जरा कमी निघला आहे दरवेळेसपेक्षा. तर जरा ह्यांना मदत करू आपण. पाणी तर काय ना आपण व्यवस्था करून दिलेली आहे सगळी. बघूया आता. हा प्लॉट होतोय आज कंप्लीट. हा प्लॉट म्हणजे हा 50% चालू हातरायला सगळीकडून. बघूया कसं हात करतात सगळे. या ठिकाणी आपण प्रत्येक सरीमध्ये टाकलेले आहेत ना, सगळे हात करतात त्यामुळे काय